माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको नाशिक येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत। नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी NNCC विभागाचे कॅप्टन अरुण घुले, सुभेदार सागर पवार, माजी विद्यार्थी किरण बागड, आशुतोष सैंदाने, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप रौंदळ, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक शशिकांत दंडगवाड, पर्यवेक्षिका मनीषा सावळे, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार, कैलास पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी हे उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी स्वागत प्रास्ताविक केले व ध्वजनिष्ठेची शपथ दिली। उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी भारतीय संविधानाचे सामूहिकरित्या वाचन करून घेतले व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या। पर्यवेक्षक शशिकांत दंडगवाड यांनी तंबाखू निर्मूलन तसेच नशामुक्ती, तर पर्यवेक्षिका मनीषा सावळे यांनी कॉपी मुक्त अभियान याबाबत शपथ दिली। संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंढे यांनी कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी NNCC विभागाच्या वतीने सिडको परिसरात सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली। तसेच शालेय विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केले। सुनील कुलकर्णी, मृण्मय घैसास यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीत मंच व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले। मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे अनावरण करण्यात आले। त्याचे निवेदन सुनील कुलकर्णी यांनी केले। या प्रसंगी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विद्यालयात निबंध, वक्तृत्व, चित्रकला, शैक्षणिक साधन, रांगोळी, शोकेस सजावट, प्रश्नमंजुषा यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। त्यात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचे निवेदन केतकी गोविंद यांनी केले। या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेस स्मार्ट पॅनल भेट दिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। तसेच हरित सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संदीप भगरे यांनी केले। हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 3 दिवस ध्वजारोहण करण्यात आले। सिडको परिसरात रॅली काढण्यात आली। पालकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला। या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते। शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके, मुख्य संपादिका।